नमस्कार. सागर बाळासाहेब कावळे, बोपेगाव. माझ्याकडे 8 एकर क्षेत्र आहे. या 8 एकर क्षेत्रामध्ये 2.5 एकर न्यू प्लांटेशन करायची मला ठरली. ॲलिसन बँकर डॉगरेज वरती लागवड करायची निर्णय ठरला. तर रुस्टॉक लावायचं की बेज क्राफ्टिंग लावायची यावर चर्चा केली. तर रुस्टॉक लावला तर वेळ आणि अनियमितपणा खूप तयार होईल, त्यामुळं आम्ही बेज क्राफ्टिंग लावायचा निर्णय घेतला. सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ आपल्याला कमी लागेल वरती झाड डेव्हलप व्हायला. बेंच क्राफ्टिंग लावायचं डिसिजन झाल्यानंतर क्षेत्राची रिपिंग करण्यात आली. रिपिंग केल्यानंतर याला सॉइल अमेंडमेंट केली. सॉइल अमेंडमेंट मध्ये साधारणतः 2 टन सल्फर, 7 गाड्या शेणखत घातलेले. ती शेणखत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बेड मारले. बेड साधारण 1.5 फुटाच्या आसपास बेड मारलेले. 40 ते 50 तास नॉट टॉप इरिगेशन करून पूर्ण सॉइल व्यवस्थित सेट करून घेतली. सेट केल्यानंतर आम्ही प्लांटेशन केलं. व्यवस्थित वापस आल्यानंतर आम्ही हुंडी आणली. हुंडी प्लॉट मध्ये होती आणि ती मान्सून नर्सरी कडून घेतलेली. तर 1.5 बाय 1.5चा खड्डा घेतला. त्यात कोकोपीट टाकून संध्याकाळच्या वेळेस आम्ही प्लांटेशन केलं. हुंडी आणल्यानंतर साधारण ती 3 ते 4 पाण्याची तिची अवस्था होती. त्या हुंडीचा प्लग साधारण 120 mm चा होता. अतिशय छान मुळा होता. तिला चारही बाजूंनी व्यवस्थित फुटलेला होता. मुळांची संख्या तरी साधारण 30-35 च्या आसपास संख्या चांगली होती. प्लांटेशन हे 6 फेब्रुवारीचे साधारण त्याला 131 दिवस पूर्ण झालेले. प्लांटेशन केल्यानंतर साधारण झाड स्प्राउटिंग व्हायला 8 ते 10 दिवस घेतले त्यांनी. तोपर्यंत झाड 1 फुटाचं साधारण होईपर्यंत त्याला युमिक, फुलविक, अॅमिनो ऍसिड, सीवीड अशा ड्रिचिंग घेत गेलो. 1.5 ते 2 फुटाचं झाड झाल्यानंतर आम्ही मान्सून पुढच्या ॲग्रोनॉमिक्स नुसार प्रत्येक पाण्याला खड्डा घेऊन आणि त्यानुसार इरिगेशन केलं. स्प्रे मध्ये साधारण सीवीड प्लस सिलिकॉन वगैरे बाकी सगळं न्यूट्रिशन 19 वगैरे 1 ते 11 त्यानंतर मॅग्नेशियम आणि मायक्रोन्यूट्रनची स्प्रे दर 4 ते 5 दिवसाला घेत गेलो. त्यानुसार एकदम व्यवस्थित ग्रोथ आणि सर्व गोष्टी चांगल्या भेटल्या. प्लॉट मध्ये जवळजवळ 95% झाड एकसारखे कव्हर झालेले. फक्त 7 ते 8 झाड आहे ना, काहीतरी थोडं प्रॉब्लेम, कार्प्याचा प्रॉब्लेम किंवा वगैरे काय असल्यामुळे ना थोडं त्यांचं नंतर प्लांटेशन केलं. फील्ड क्राफ्टिंग केलं असतं तर साधारणतः 50% प्लॉट अपडाऊन झालेला असता. बेज क्राफ्टिंगचा फायदा तोच की एक साईड एक इव्हन प्लॉट बघायला भेटेल. इव्हन झाड जवळजवळ 95 ते 96% झाड एकसारखे. प्लॉटला आम्ही क्रॉप कव्हर टाकलेलं होतं. या वर्षीचा हिट रेस जास्त असल्यामुळं कापड टाकण्याचा निर्णय घेतला. त्या कापड टाकल्यामुळे आम्हाला एक सारखी ग्रोथ आणि आपल्याला जो इंटरनोड पाहिजे तो एकदम व्यवस्थित भेटलेला आहे. साधारण प्लांटेशन केल्यानंतर 70 ते 75 दिवसाला आम्ही शेंडा टॉपिंग केलं, म्हणजे पंजा मारला. पंजा मारल्यानंतर 5-6 पानं सरळ वाढून दिले. नंतर परत त्याची टॉपिंग केली, म्हणजे वलंडेची टॉपिंग आम्ही साधारणतः 90 दिवसाला केली. 90 ते 95 दिवसाच्या आसपास आम्ही टॉपिंग केली आणि आज 131 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर आम्हाला झाडाला जवळजवळ 8 ते 10 काडी अवेलेबल झालेली. काडी आता 130-35 दिवसाच्या आसपास आता सध्या बांधायचं काम चालू आहे. साधारणतः या झाडीच्या मुळे आपले 5 फुटापर्यंत पसरलेले आहे. झाडाच्या बोधावरती 4 फूट आणि रुंद 2.5 फूट पसरलेले आहे.